मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 हा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आजच्या कार्याचा विषय आपण ज्योतिषशास्त्रीयच घेणार आहोत, पण त्याच्यात विविध विषय घेण्याची कल्पना माझी आहे। बघूया। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। पुष्कळशः घरामध्ये बाळ जन्मास आलं, ती मुलगी असो का मुलगा असो, प्रत्येक जण बहुतांशी पुजारी वर्गाकडे, ज्योतिष वर्गाकडे जात असतात आणि जन्मनाव काय निघालं म्हणून बघत असतात। आणि मग ज्योतिष पंडित, पुजारीगण त्यांना एक अक्षर देतात। एक अक्षर देऊन त्या अक्षराच्या नुसार आपण जन्मनाव ते काढलं जाते। परंतु बहुतांशी असं बघण्यात येते की हे नाव फक्त पूजनापुरतंच वापरलं जाते 5वीच्या दिवशी, आणि मग मनाप्रमाणे हे नावं ठेवली जातात। आणि इथे तर मोठा घोळ होतो आणि मग पुढे जीवन आयुष्यामध्ये ते पूर्णपणे आपल्याला भोगावं लागते। काही समस्या येतात, काही दुःखद प्रसंग येतात, काही अनारोग्याची स्थिती येते, काही व्यवहार चालत नाही, काही दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागते। माझे तर असे पाहण्यात आले की कोर्ट कचेरीचे प्रसंग येऊन शिक्षा पण झालेले आहे, केवळ चुकीचे नाव ठेवल्यामुळे। नावामध्ये काय ठेवलं असं जर कोणी म्हणत असेल तर नावातच सगळं काही आहे, नावाशिवाय दुसरं काहीच नाही। रामनाम, रामाच्या नावातच सगळं काही आहे, इतरत्र नाही, म्हणून आपण रामनाम म्हणतो। जसं ते प्रभू रामचंद्राचं राम नाव आहे, तसंच आपलं परमेश्वराने आपल्याला नाव दिलेलं आहे। ते परमेश्वराच्या अधिष्ठित आहे, परमेश्वराने दिलेलं आहे, आणि ते परमेश्वराचं दिलेलं नाव आपण टाळून दुसरं नाव ठेवतात, आणि तेही मनाला वाटेल तसं। त्याविषयी कोणीही ज्योतिषशास्त्राला किंवा पंडित पुजारींना विचारत नाही। पत्नी वेगळं सांगते, मामा वेगळं सांगतो, वडील म्हणता हे नाव ठेवा, मग आजोबाजीमध्येच देवधर्माचं नाव सांगतात, आणि मित्रमंडळी मग आधुनिकच आहे, जे नावं आधुनिक आहे, जे ते कानाला कर्कश वाटतात, अशी नकोशी वाटतात, त्याला काही अर्थ नाही, अर्थहीन नावं, अशी ही नावं जर ठेवली गेली तर आपल्याला लक्षात घ्या की जन्माचं नाव जे आहे ते सत्य नाव आहे, आपण ठेवत आहात ते असत्य नाव आहे। इथे सत्य आणि असत्याचा द्वंद्व होतो, झगडा होतो, विरोधाभास होतो, विरुद्ध होतो, आणि जिथे विरोधाभास झालं ती गोष्ट सुखावह कधीही नसते। काही वेळेला असं असते की गुणवंत नाव येते आणि गुणवंत नाव तुम्हाला आवडत नसेल तर पर्यायी नाव कोणतं हे आम्हाला सांगा म्हणून विचारायला हवं। पर्यायी शब्द कुठले आहे? पर्यायी शब्द एकूण आपण पाहिले तर 4 शब्द असतात, पण काही वेळेला 2च शब्द असतात, कारण अर्ध नक्षत्र दुसऱ्या राशीत जाते म्हणून ते चालत नाही। आता ढ आला तर कोणतं नाव ठेवाल, हाही एक प्रश्न पडतो।
मग ढला पूरक असलेलं नाव कोणतं? तर असं या इथे सांगता येणार नाही, कारण आपल्या जन्मकुंडलीमध्ये ते कुठे बसलेलं आहे ते पाहावं लागेल. आता त्या मेष राशीचं नाव असेल आणि तुम्ही कुंभ राशीचं नाव ठेवत असाल, मकर राशीचं नाव ठेवत असाल तर अत्यंत चुकीचं, घातक आहे. तुमची कर्क राशी आहे, तुमची सिंह राशी आहे, तुम्ही वृषभ राशीचं नाव ठेवत असला, तुळा राशीचं नाव ठेवत असला तर तेही घातक, चुकीचं, भोगण्याच्या पलीकडचं आहे. तुमची मिथुन रास आहे, तुमची कन्या रास आहे, तुम्ही मेष राशीचं आणि वृश्चिक राशीचं नाव ठेवलं तर तुम्हाला संसारामध्ये किंवा इतरत्र मोठ्या समस्याला सामोरं झाल्याशिवाय राहणार नाही. असा योग आपण पाहत असताना कुंभ राशी आणि मकर राशी स्वामी शनी, मेष राशी आणि वृश्चिक राशी स्वामी मंगळ, शनी मंगळाचा स्फोटक योग, रवी प्राणदाता, कर्क राशी ही पाहिली तर चंद्रस्वामी मनाचा कारकग्रह, सिंह राशीचा रवी. आता रवी हा प्राणकारक, आणि तुम्ही जर शनीचं म्हणजे कुंभ राशीचं नाव ठेवलं तर इथे यम झाला, प्राण आणि यम, शनी म्हणजे यम, म्हणजे निश्चित अल्पायुषीपणा याच्यात आल्याशिवाय राहणार नाही. कर्क राशीचं तुम्ही नाव ठेवलं आणि त्यानंतर मकर राशीचं नाव तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि कर्क राशीचं जन्मनाव असलं तर तुम्हाला मानसिक चिंता, वेडेचारपणा असा आल्याशिवाय राहणार नाही. बुद्धी भ्रमिष्ट होण्याचे योग असतात. हा असा योग असताना रवी शुक्राचा योग घेतला तर असे जर असले म्हणजे सिंह राशी, वृषभ राशी, सिंह राशी, तुला राशी, कर्क राशी, तुला राशी, कर्क राशी, वृषभ राशी असे संयोगाचे नावं असले जन्मनाव आणि वरतून ठेवलेलं आपण शालेय नाव, तर अशी माणसं आपल्याला व्यसनाधीन झालेली दिसतात. आणि अशाच प्रकारामध्ये हे पुरुषाकरता झालं. पण अशीच नावं जर मुलीकरता ठेवली तर त्यातच अत्यंत भयंकर असे परिणाम असतात. मी या बाबतीत संशोधन केलं की ज्यांचे प्रेमविवाह झालेले आहे, खास करून मुलीच्या पत्रिका मी पाहण्यात घेतल्या, तर त्यांच्या याच्यामध्ये शुक्राचा संबंधित योगच येतो. आता हे पाहण्याकरता मात्र जाणकार ज्योतिषी लागतो. शुक्र हा नीचेचा, शुक्र हा कुयोगाचा, शुक्र हा चांडाळ योगाचा, शुक्र हा स्फोटक योगाचा, शुक्र हा बहिर्गमनाचा, असे जर कुंडलीमध्ये असले तर प्रेमयोगाचीच कुंडली ती होते. आणि हा प्रेमयोग कुयोगात, चांडाळ योगात असला तर आईवडिलांना नकार देत किंवा आईवडिलांच्या अपरोक्ष आईवडिलांना न सांगता पळून जाऊन विवाह केला जातो. आता हे सगळं आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून जन्माच्या पहिल्या दिवशी कळत आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र तुम्हाला किती उपयुक्त आहे हे या दृष्टीने बघायला हवं. आजही पुष्कळशे लोक माझ्याकडे येतात की तात्पुरतं पहा, एवढूसच पहा. त्यांना जन्म आयुष्याची काही कल्पनाच नाही, भीतीच नाही, विचारच नाही. गाडीची सर्व्हिसिंग बरोबर करतील, त्याबद्दल वाद नाही. पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तयार कुंडली करून आपलं पुढचं भवितव्य काय आहे, धोके काय हे समजून घेणं हे आजकालच्या लोकांना मुळीच आवडत नाही. तात्पुरतं बाकीच्या याच्यात खर्च भरपूर करतील, वेळ भरपूर करतील, पण जीवनावश्यक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे खेदाची बाब आहे. हा ज्योतिषशास्त्राचा अनमोल ठेवा आपल्याला ईश्वराने ऋषीमुनींनी दिलेला आहे, त्याचा उपयोग घेणं आपलं कर्तव्य आहे. मृत झालेल्या, निधन झालेल्या व्यक्तींचं सुद्धा कुंडली काढून घ्यावं असं मी सांगतो तुम्हाला. कारण काही वेळेला दोष जो येतो तो आईच्या घरातून आले, का वडिलांच्या घराण्यातून, का आजोबाच्या घराण्यातून, का नानाच्या घराण्यातून, का नानीच्या घराण्यातून,
का आजीच्या घराण्यातून हे बघण्यासाठी त्यांच्या कुंडल्या पण हव्या असतात. आत्महत्या झालेल्या आपण कित्येक लोक बघत आहोत. मग आता आत्महत्याचा दोष हा कसा आला हा पण आपल्याला एक संशोधनाचा विषय आहे. जीव देणं फार कठीण आहे, आत्महत्या करणं फार कठीण आहे. साधे आपल्या डोळ्यात कचरा गेला तरी आपण असह्य होतो, जराशी सुई काटा टोचला तरी आपण असह्य होतो, चपला बूटमध्ये बारीकसा खडा रेतीचा गेला तरी आपण असह्य होतो. मनाच्या विरुद्ध वातावरण असलं, मनाच्या विरुद्ध घटना घडली तरी आपण असह्य होतो. आणि मग अशामध्ये तर किती सोसावं लागणार आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. जन्मकुंडली ही केलीच पाहिजे आणि ती मात्र जाणकार ज्योतिषाकडनंच करायला हवी. कॅम्प्युटरची कुंडली ही सत्य नसते. जन्माक्षर जन्मांक लिहिलेली ही गोष्ट ही मुखपृष्ठ असलेली कुंडली पण सत्याकडे नेत नाही. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते. म्हणून आपल्या जीवन आयुष्यामध्ये शरीर, स्वभाव, शाळा, विद्या, नोकरी, व्यवसाय, विवाह, म्हातारपण, उपासना, आराधना, तंत्र, मंत्र अशासह कुंडल्या असलेली कुंडली ही खरी कुंडली असते. आता हे सगळं करण्यासाठी फार वेळ लागतो. कॅम्प्युटरसारखं नाही आहे की बटन दाबलं की भराभरा पानं आलं. ज्या बुद्धीने भरलं असेल त्या बुद्धीच्यानुसार ते पानं येतात, त्याला काही अर्थ नाही. विचार करायला हवा, परंतु मनुष्य हा या बाबतीत अनभिज्ञ राहतो. आपल्याला काहीही असलं तरीही आपलं जीवन आयुष्य निदान कसं जाणार आहे हे बघण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं आयुष्य कसं जाणार आहे हे तुम्हाला बघण्यासाठी कुंडली आवश्यक आहे. मागावून मग रडणं आहे, दुखणं आहे, भोगणं आहे, शिक्षा आहे, दंड आहे, नालस्ती आहे, बदनामी आहे. चुकीची ग्रहस्थिती असेल तर त्याच्यावर आपल्याला उपासना आराधना करता येते. पाऊस येणार आहे असं आपल्याला वाटेल तर आपल्याला प्रवास रद्द करता येतो किंवा छत्री तरी आपल्याला सोबत नेऊन थोडासा प्रवास आपल्याला सुकर करता येतो, हे लक्षात घ्या. म्हणूनच जन्मकुंडली ही आपली छत्री आहे, संरक्षणाची छत्री आहे, लक्षात घ्या. हिवाळ्यापासून संरक्षण करेल, थंडीपासून संरक्षण करेल, उन्हापासून संरक्षण करेल, पावसापासून संरक्षण करेल, नजर टोक बाधापासून पण संरक्षण करेल. जन्म नाव ठेवताना काही वेळेला न कळत आपण आपल्या कुंडलीच्या माध्यमातून तयार मागून तुम्ही करतात आणि ते निघते अष्टमस्थानाचं नाव म्हणजे मृत्यूस्थानाचं नाव. मग मृत्यूस्थानाचं नाव आपण जर जन्मभर आयुष्यभर वापरलं तर काय होईल याची कल्पना करा. स्मशानभूमीमध्ये कमळ उगलेलं आहे, गुलाबाचे फुलं उगलेले आहे, सीताफळाचे झाड आहे, पेरूचे झाड आहे, आंब्याचं झाड आहे. आपण फुलं ती आणतो का, ती फळं घरी आणतो का? कारण ते स्मशानभूमीचं स्थान आहे, तिथून काहीही आणणं निषिद्ध आहे. त्याचप्रमाणे जन्मकुंडलीतलं जर मृत्यूस्थानात अष्टमस्थानाच्या भावाचं नावसुद्धा निषिद्ध आहे, आयुष्य कमी करणार आहे. त्याच नंतर आरोग्यस्थानाचं अनारोग्याच्या स्थितीतलं नाव ठेवलं तर आरोग्य पीडा जीवन आयुष्यभर राहील, ती चालेल आपल्याला. त्यानंतर आपण आता आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा प्रश्न किती नाजूक झालेला आहे आजकाल. मृत्यू पावतर पोचवण्याची क्रिया मेडिकलच्या सान्निध्यातून होते. मला स्वतःला अनुभव आहे. त्यानंतर आपण काय तो की सशक्त माणसं असतात, पैलवान माणसं असतात, उंच पुरे असते, ताकद असते, परंतु मनाने कमजोर असतात. मानसिक स्थिती त्यांची कमजोर असते. जाऊ द्या, उद्या करू, जाऊ द्या, आजचा प्रवास जाऊ द्या, पुढे तरी पाहू, आता घर बांधणीचं काम आहे काय, पाहू द्या, आता आज नाही करू, नंतर पुढे पाहू, पुढच्या वर्षी बघूया, जाऊ द्या, कशाला पाहिजे चप्पल आपल्याला, आज आपण नंतर घेऊ, पाहू. आणि मग ठेस लागते, काटा टुसतो, बोसतो, जखम होते, असे परिणाम होतात.
आता हे अशातलं वयस्थान म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धी स्थानातलं नाव जर आपण ठेवलं आपलं जन्म नाव सोडून, तर मात्र अशी व्यक्ती म्हातारपणासारखी वागतात. वृद्धापक काळासारखी त्यांच्या मनाची धारणा असते, उदासीनता असते, निराशा मन असते, मानसिक संतुलन बिघडण्याचे योग पण असतात, वेडेपणा पण येतो असे चुकीचे नाव ठेवण्यामुळे. नावं ठेवण्याचे संशोधन करता करता मला अनेक ठिकाणी मी ज्या वेळेला दवाखान्यातून पेशंटच्या बाबतीत करतो किंवा समाजाच्या स्थितीत करतो किंवा शाळा कॉलेजमधून जे बुद्धिवंत लोक आहे, विद्यार्थी आहे, जे शिक्षणामध्ये अपूर्ण आहे, नापास होतात, अनुत्तीर्ण होतात, यांची नावं काय आहे आणि ती जन्मकुंडलीच्या भावात कुठे बसतात, याच्या संशोधनातून मी हा विषय निवडलेला आहे. मला नेहमी संशोधन मला आवडते. ते कुठल्याही जातीचं, कुठल्याही धर्माचं, कुठल्याही पंथाचं असो, कुठल्याही देशाचं, कुठल्याही गावाचं, कुठलंही असलं तरी संशोधन जे झालेलं आहे ते आपल्याला पूरक ठरते आणि जीवनावश्यक ठरत असते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगेल की तुम्ही जन्मकुंडली परिपूर्णरित्या काढून घ्या. तुम्हाला जर नाव जर आपल्याला असेल तर सुनाव तुमचं निघालं तर सुरेश, सुभाष, सुशांत हेच चालेल. समीर चालणार नाही, संकेत चालणार नाही, सीताराम चालणार नाही. काना मात्रासुद्धा बदलता येत नाही ज्योतिषशास्त्रात, हे लक्षात ठेवा. इतरत्र तुम्हाला अक्षर देऊन देतात आणि तुम्ही त्याच्यावर काना मात्रा लावत पडता आणि ते नको ते अष्टम स्थानात, षष्टम स्थानात, जीवनाच्या उत्तरातील अनारोग्याच्या ठिकाणचे मृत्यूस्थानातील नाव तयार होते. मुलगा हुशार आहे, सगळं आहे, पण शालेय याच्यात हुशार नाही. का असं घडते? शिक्षक सर्वांना शिकवतो, मग आपला मुलगा का शिकत नाही? वारंवार अपघात का होता? वारंवार आजारी पडणं का होता? अल्पायुषी का होतो? मृत्यू लवकर का येतो? म्हातारपण का येतो? उदासीनता का येतो? नकाराची भूमिका का येते? हुशारी आपण बघतो अनेकांची, धाडस बघतो, धाडशीपणा बघतो, स्वकर्तृत्वात बघतो, शूरवीरपणा बघतो, हे आपण बघायला पाहिजे. आणि अशी नावं आपल्याला जी आहे ती जन्मकुंडलीच्या माध्यमातून जन्माचं नाव धरून, आपल्याला एखादं अक्षर नाही आवडलं तर याला पर्याय कुठला आहे हे बघायला पाहिजे. त्याच्यात राशी बदल व्हायला नको, स्वामी बदल व्हायला नको, पुष्कळसं त्याच्यामध्ये शास्त्र आहे. परंतु याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषी लागतो. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा. बहुतेकांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवारांना, मुलाबाळांना, जावई बापूंना, जे काही असतील आपले नातेवाईक, मामा मामींना हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण लाभ मिळू द्या आणि त्यांचं पण संरक्षण होऊ द्या. आणि मला आपण प्रतिक्रिया लिखित स्वरूपात दिली तर फार आनंद होईल. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी बंद असते. मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. आमच्या कार्यालयामार्फत विनामूल्य 3 यंत्रसिद्धी देण्याचं प्रयोजन सुरू झालेलं आहे. अभिमंत्रित करून नुकतीच आलेली आहे, आता पावतर नव्हती. ज्यांची श्रद्धा असेल व काचप्रेम करायची इच्छा असेल त्यांनीच ही मागवावी. दिशेला महत्त्व नाही, 1 इकडे 2 इकडे, एका रांगेत किंवा जसं असेल तसं तुम्ही लावू शकता. यंत्रसिद्धी लावण्यासाठी मात्र ताबडतोब काचप्रेम करावे, म्हणजे टोक नजर बाधा लागत नाही. स्थापनेला मुहूर्त नाही व स्थापनेसाठी काही विधिमार्ग करण्याची गरज नाही, कारण हे अभिमंत्रित करून आम्ही तुम्हाला देतो. 7 इंच रुंद आणि 11 इंच लांब असं पाकिट घ्या. पाकिट बाजारात मिळत नसेल तर तयार करा चांगल्या कागदाचं आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा. माझा पत्ता मुळीच लिहू नका. 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं चांगल्या तऱ्हेने चिटकवा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि माझा पत्ता मी सांगितलेला त्यावर लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा.
माझा यंत्र पाठवण्याचा विभाग वेगळा आहे. ते आपले पाकिट आलं की त्या आपल्या पाकिटामध्ये जे आपण आपलं पत्ता लिहिला त्या पाकिटात यंत्रसिद्धी घालून चिटकवून आपल्याकडे पाठवून देतील. काही वेळेला आमच्याकडनं उशीरसुद्धा होतो, काही वेळेला काही कारणास्तव टपाल खात्यातर्फे उशीर होतो, म्हणून महिनाभर वाट पाहून नंतर आपण मागवू शकतात. आपण यंत्रसिद्धी कितीही मागू शकतात, परंतु तेवढी वेगवेगळी पाकिटं हवी. कारण आपल्याला जावई बापू आहे, मुली आहे, मुलं आहे, मुलं बाहेर शिकतात आहे, तुमचं व्यापाराच्या ठिकाणं वेगवेगळे आहे, घर वेगळं आहे, शेतीकाम वेगळं आहे, बुकिंगचं ऑफिस आहे, ब्युटी पार्लर आहे, केश कर्तनाला आहे, ज्वेलरचं दुकान आहे, सोनारी कामाचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, लॉन्ड्रीचं दुकान आहे, अभ्यासाच्या कार्यालय आहे, आपलं स्टेशनरी दुकान आहे आणि पूजापाठाचं दुकान आहे. असे जे काही असेल, टेलरचं दुकान आहे, त्याच्यामध्ये आपण आरामशीर लावू शकतात. फक्त येता जाता नमस्कार करायचा आहे, बाकी काही नाही. फुल हार घालायचं असेल, अगरबत्ती लावायची असेल, दिवा लावायचा असेल, आपण लावू शकता. परंतु ही यंत्रसिद्धी मात्र स्वच्छ ठेवा, म्हणजे ती प्रभावित झाली पाहिजे. असो, आजचा कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला विराम देऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषय घेऊन भेटूया.